आंब्याच्या रसाचा एकही थेंब आता वायाला जाणार नाही. कारण अशी एक मी ट्रिक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, की ज्यामुळे अजिबात आंब्याचा रस वायाला जात नाही. कोळीचा आणि सालेचा संपूर्ण रस अगदी सहज आपल्याला काढता येतो. आणि याचबरोबर असा मस्त सुमधुर आंब्याचा आमरस कसा बनवायचा हे सुद्धा आपण आज पाहत आहोत. आमरस बनवत असताना सालीला आणि कोळीला बराचसा रस तसा शिल्लक असतो. मग हा रस आपल्याला अजिबात काढता येत नाही. म्हणूनच आज अशी एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, की ज्यामुळे जरा सुद्धा आंब्याचा रस वायाला जात नाही. यासोबतच आंब्याचा रस अजिबात काळा पडू नये म्हणून सुद्धा काही टिप्स दिलेल्या आहेत. तर चला सुरुवात करूयात. मी एक अर्धा ते पाऊण तासापूर्वी आंबे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. यामुळे काय होतं, की आंब्यांना जो लागलेला चीक आहे तो सहज असा निघाला जातो आणि आपल्याला आंबा अजिबात बाधत नाही. यासाठी कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला हा आंबा पाण्यामध्ये असा भिजवत ठेवायचा आहे. तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल. आता आंब्यावरचं जिथं देठाची बाजू आहे तिथं बराचसा चीक लागलेला असतो. तो चीक व्यवस्थित हाताने काढून घ्यायचा. आंबा पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर हे बघा, ही देठाची जी बाजू आहे तिथे बराचसा चीक लागलेला असतो. तर तो चीकच आपल्याला व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे आणि आंबे संपूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायचे. तर इथे सगळे आंबे धुवून झालेले आहेत. आता हे पाण्यामधून निथळून घेऊयात आणि कोरडे करून घेऊ. तर यासाठीच एखाद्या स्वच्छ कापडावरती हे आंबे निथळण्यासाठी ठेवून द्यायचे. तर आज आपण 5 आंब्याचा आमरस बनवत आहोत. तर सगळ्यात आधी आंबे आपल्याला अजिबात दाबून घ्यायचे नाहीत. बऱ्याचदा आपण काय करतो, की आंबे आपण आतमधला जो गर आहे तो दाबून घेतो आणि आंबा पिळून घेतो. यामुळे काय होतं, की आतमध्ये जर आंबा किडलेला असेल तर तो आपल्याला कळत नाही आणि तसाच रस आपला एखाद्या भांड्यामध्ये पडला जातो आणि याचबरोबर बराचसा रस जो आहे तो कोळीला आणि सालीला तसाच राहिलेला असतो. तर यासाठीच काय करायचं, आंबा आपल्याला व्यवस्थित चिरून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघितलं, की आंब्याचे मी असे 4 फोडी करून घेतलेले आहेत आणि ही जी कोय आहे ती आपल्याला एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. तर बऱ्याचदा काय होतं, की आंब्याचा रस काळा पडला जातो. तर यासाठी काय करायचं, जे आंबे आहेत त्यासाठी कमीत कमी स्टीलचा वापर करायचा किंवा एखादं प्लास्टिकचं भांडं असेल, काचेचं भांडं असेल किंवा चिनी मातीचं भांडं असेल तर आमरस बनवण्यासाठी अशीच भांडी इथं वापरायची आहे. आता मी इथं स्टीलची प्लेट घेतलीये, पण जो गरचा भाग आहे तो अजिबात मी स्टीलला लागू दिलेला नाही. तर याच पद्धतीने आता सगळे आंबे आपण आधी चिरून घेऊयात. तर इथे सगळे आंबे चिरून घेतलेले आहेत. आता आपल्याला आंब्याचा जो रस आहे तो करायचा. आंब्याचा गर आपल्याला त्या सालीपासून किंवा कोळीपासून वेगळा करून घ्यायचा आहे. तर यासाठी खूप मस्त अशी चमच्याची ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे पहा, चमच्याच्या साहाय्याने सालीचा गर अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर हे पहा, अगदी सहज असा हा गर बाहेर निघाला जातो. अजिबात सालीला गर राहत नाही. हे पहा, या पद्धतीने असा जो उरलेला जो गर आहे तो आपल्याला खरडून घ्यायचा आहे. रेग्युलर पोह्याचा चमचा आहे, काहीच वेगळं नाही, विशेष असं नाही. यात साध्याशा चमच्याने अगदी व्यवस्थित असा गर काढता येतो आणि अजिबात हा गर वेस्ट जात नाही आणि अगदी पटापट हा गर बाहेर निघाला जातो. यामुळे पटकन सुद्धा काम होतं. तर हे बघा, अगदी सहज असा हा गर आपला निघालेला आहे. अजिबात या सालीला कुठेही आंब्याचा आमरस राहिलेला नाही. तर हे बघा, अगदी सहज असा हा गर निघालेला आहे आणि खूप सुद्धा खरवडून घेऊ नका. यामुळे काय होईल, साल सुद्धा यासोबत किंवा सालीचा जो हलकासा कडवटपणा असतो तो सुद्धा यासोबत येऊ शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता, अगदी पातळ अशी ही साल राहिलेली आहे आणि जो काही आंब्याचा गर आहे तो संपूर्णपणे निघालेला आहे. आता हे तर झालं मोठ्या फोडीचं. याच पद्धतीने छोट्या फोडीचं सुद्धा अगदी सहज गर काढता येतो. बोटाने ही साल व्यवस्थित पकडून धरायची आणि गर अगदी सहज असा निघाला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता, अगदी व्यवस्थित असा याचा सुद्धा गर निघत आहे. तर हे बघा, अगदी संपूर्ण सालीचा चुटकीसरशी गर निघालेला आहे. अजिबात कुठेही गर शिल्लक राहिलेला नाही. कोणतीही जास्तीची मेहनत न घेता अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी आंब्याच्या सालीवरचा गर सुद्धा आपण काढून घेतलेला आहे. बघा तुम्ही, किती पातळ साल फक्त शिल्लक राहिलेली आहे आणि गर अजिबातच यामध्ये राहिलेला नाही. आता याच पद्धतीने जे कोळीवरचा गर आहे तो कसा काढून घ्यायचा हे सुद्धा बघूयात. तर यासाठी काय करायचं, इथे मी कोय एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. यामध्ये जवळ आसपास अर्धा ग्लास भरून आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय आणि एक 5-10 मिनिटांसाठी या कोय पाण्यामध्ये अशाच ठेवायच्यात. आता इथे जो सालीचा गर काढून घेतलेला आहे तो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही रवीच्या साह्याने बारीक करून घेऊ शकता. पण आज आपण इथे मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत, की जेणेकरून तो पटकन बारीक होईल. जर आमरस तुम्ही खूप वेळ ठेवणार असाल तर शक्यतो इथे मिक्सरचा किंवा स्टीलच्या भांड्याचा इथे वापर करू नका. तर इथे मिक्सरचा जार जो आहे
तो माझा प्लास्टिकचा आहे, त्यामुळे अजिबात जो रस आहे तो काळा पडणार नाही. संपूर्ण गर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे. आता हा बारीक करून घ्यायचा आहे, पण यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे साखर घालू शकता. अंदाजे 2 टेबलस्पून भरून मी इथे साखर घातलेली आहे. आता आंब्याचा हा जो गर आहे तो चांगला आपण बारीक करून घेऊ. तर हे बघा, अगदी काही सेकंदामध्येच आंब्याचा रस इथे तयार झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भरपूर हा दाटसर आहे. सध्याला हे साईडला ठेवू आणि कोळीचा रस कसा काढायचा ते बघूयात. आता एक 5 ते 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये चांगल्या कोळी भिजल्या की यामधला जो रस आहे तो अगदी सहज असा वेगळा होतो. हाताच्या साहाय्याने चांगला दाबून हा रस पिळून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही चमच्याचा जरी वापर केलात ना तरी सुद्धा अगदी सहज असा वेगळा रस होतो. पण काय होतं, चमच्याच्या साहाय्याने जेव्हा तुम्ही काढायला जाता यावेळेस यामधले असणारे जे केसर आहेत किंवा जे धागे असतात ते सुद्धा आंब्याच्या रसामध्ये येतात. त्यामुळे इथे मी चमच्याचा वापर केला नाही. हे आंब्याचे जे धागे आहेत ते घशामध्ये अटकू शकतात आणि आपल्याला त्रास होऊ शकतो. यासाठीच मी हाताने अशा पद्धतीने पिळून घेते. पण जर तुमच्या ह्याच्यामध्ये जास्त धागे असतील तर मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचंय. मिक्सरमध्ये फिरवत असताना हे जे धागे आहेत ते थोडेफार प्रमाणामध्ये बारीक होतात आणि घशाला चिकटण्याचे चान्सेस जे आहेत ते थोडेसे कमी होतात. बऱ्याचदा असं म्हणतात की आंबा बादला जातो किंवा आंबा खाल्ल्यामुळे त्रास होतो. तर हे सुद्धा आंबा बादण्याचं एक छोटंसं कारण आहे. तर तुम्ही इथे बघू शकता जे कोयला गर आहे किंवा जो आंब्याचा रस आहे तो संपूर्णपणे निघालेला आहे. पाण्यामध्ये कोय भिजवून घेतल्यामुळे किंवा पाण्याचा वापर केल्यामुळे हा गर अगदी सहज असा निघाला जातो. तर या पद्धतीने नक्की तुम्ही आमरस तयार करून पहा. अगदी एक 3 ते 4 मिनिटांमध्येच या कोयचा सुद्धा संपूर्ण गर काढून झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर हा जो रस आहे तो सुद्धा आधीच्या आमरसमध्ये मिसळून घेऊयात आणि पल्स मोडवरती एकदा फिरवून घेऊयात. इथे फक्त काही सेकंदांसाठी हा रस फिरवून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी, याचा रंग, मस्त आंब्याचा रस तयार झालाय. आता यामध्ये फक्त थोडीशी इलायचीची पावडर घालायची आहे. आता घातलेली इलायचीची पूड थोडीशी मिक्स करून घेऊ. आता बऱ्याचदा काय होतं की आंब्याचा रस बादला जातो. तर यासाठी काय करायचं, जेव्हा आपण ताटामध्ये आमरस वाढतो यावेळेस एक चमचाभर तूप यामध्ये घालायचं, म्हणजे अजिबात आमरस बादत नाही. इथे आंब्याचा रस तयार झालेला आहे. हा मी लगेच सर्व्ह करणार आहे. पण जर तुम्हाला हा असाच ठेवायचा असेल किंवा थोड्या वेळाने 1-2 तासाने वापरायचा असेल तर जी कोय आहे ती कोय यामध्ये घालून ठेवायची आणि मग असंच हे भांडं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचंय. त्यामुळे हा जो रस आहे तो अजिबात काळा पडणार नाही. यावरती काचेचं किंवा प्लास्टिकचं झाकण ठेवायचं, म्हणजे आमरस काळा पडत नाही. आता रसासोबत अशा मस्त टम्म फुगलेल्या खुसखुशीत अशा पुऱ्या खमंग लागतात. अशा खुसखुशीत आणि टम्म फुगणाऱ्या पुऱ्यांची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय. तुम्ही नक्की जाऊन चेक करा. आशा करते की आजची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल, आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र परिवारामध्ये ही ट्रिक शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.